शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे फळं पिवळी होऊन गळतात, त्याच्यावर उपाययोजना काय करावी. तर शेतकरी मित्रांनो, देठापाशी काळं पडून आंबा गळतो. मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं आंबा गळतो ती. तर इथं कुठंतरी दिसल, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पिवळं होऊन गळतंय ती. आता ही पहा, ह्या पिवळं झालेलं आहे, पण गळायसारखं नाही. ही पहा पिवळं झालेलं आहे. मोठा आंबा होऊन गळतो बघा. आता हिचं पाहण्यासारखं आहे बघा. ही देठापाशी काळं पडलं ही बघा. तर ह्याच्यात थ्रिप्समुळं होऊ शकतं, आणि खरं तर एक नंबर म्हणजे करपा आहे ही बघा. आणि करप्यासाठी तर भुरीचं होऊन गेले. आता भुरीलाही काय दाद देत नाही, मोठे आंबे झालेले आहेत. परंतु करपा आहे, आणि करप्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका शेतकरी मित्रांनो. करप्यासाठी ब्ल्यू कॉपर प्रति लिटर पाण्याला 2 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन किंवा बायोमायसिन. स्टेप्टोसायक्लिन जर असेल तर 100 लिटर पाण्याला 2 पुड्या 6 ग्रॅमच्या टाका. आणि स्टेप्टोसायक्लिन नाही मिळालं तर बायोमायसिन वापरा, काय हरकत नाही. पण प्रति लिटर पाण्याला 1 मिली या प्रमाणात बायोमायसिन वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे आंबा गळून राहिलेला आहे, ह्याला सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही जर आंबा गळाला तर आपलं मोठं नुकसान होणार आहे. तर लक्षात राहू द्या. आणि त्याच्याचबरोबर एखादं अमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड, इसाबिनसारखं एखादं टॉनिक पण घ्या, म्हणजे ती देठ सुटणार नाही. आणखीन जर काही आपल्याला करायचं असेल, फार भीती वाटत असेल आंबा गळण्याची, तर त्याच्यामध्ये CPPO सुद्धा प्रति लिटर पाण्याला 1 मिली किंवा 100 लिटर पाण्याला 100 मिली असं वापरा. तर शेतकरी मित्र, आजचा विषय एवढाच होता. आज आपण इथेच थांबू. तुम्हाला काय विचारायचं असेल तर माझा नंबर आहे 96 23 25 38 73. थँक्यू.